मोरे. आजच्या 20 डंका बुलेटिनमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या 4 महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. विमान वाहतूक क्षेत्रातील मोठी भरती मोहीम, ऊर्जा सुरक्षेला चालना देणारा आंतरराष्ट्रीय परवाना, शेतकऱ्यांसाठी कर्ज नियमांमध्ये सुचवलेले बदल आणि सराफा बाजारातील चढ उतार या सर्व घडामोडी एकमेकांशी थेट आणि अप्रत्यक्षपणे जोडलेल्या आहेत. रोजगार, उद्योगवाढ, ऊर्जा पुरवठा, शेती आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांमध्ये हालचाली सुरू आहेत. चला सुरुवात करूया आकाशात झेप घेणाऱ्या बातमीपासून. देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी इंडिगो 1000हून अधिक पायलट्स भरती करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यात पायलट कमतरतेमुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. डिसेंबर महिन्यात हजारो प्रवाशांना याचा फटका बसला होता. यामागे मुख्य कारण होतं ते नव्याने लागू करण्यात आलेलं पायलट विश्रांती नियम. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच DGCAने पायलटच्या कामाच्या तासांवर आणि विश्रांतीवर कडक अटी आणि नियम लागू केले आहेत. विशेषतः रात्रीच्या उड्डाणाबाबत आणि सलग ड्युटी तासांबाबत नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. याचा उद्देश पायलटचा थकवा कमी करून प्रवाशांची सुरक्षता वाढवणे हा आहे. मात्र या बदलांमुळे विमान कंपन्यांना अतिरिक्त पायलटची गरज भासू लागली. इंडिगोमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विमान खरेदी करत आहे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गावर आपले जाळे विस्तारत आहे. कंपनीच्या ताफ्यात प्रामुख्याने एअरबस A320 ही विमाने आहेत. त्यामुळे नव्या भरतीमध्ये कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले नवोदित पायलट यांचा समावेश असणार आहे. काही उमेदवारांना एअरबस विमानांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही भरती केवळ सध्याची कमतरता भरून काढण्यासाठी नसून भविष्यातील वाढ लक्षात घेऊन बफर तयार करण्यासाठी आहे. अचानक आलेले आजारपण, हवामानातील बदल, नियामक अटीमुळे उड्डाणे रद्द होऊ नयेत यासाठी अतिरिक्त पायलट उपलब्ध ठेवले जातील. यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. पायलट प्रशिक्षण संस्थांसाठी ही सकारात्मक बातमी मानली जात आहे. एकूणच इंडिगोचा हा निर्णय सुरक्षितता, सेवा, गुणवत्ता आणि विस्तार या तिन्ही बाबतीत महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील ही घडामोड रोजगार आणि प्रवास सुलभतेशी संबंधित असली तरी आता वळूया ऊर्जा क्षेत्राकडे, कारण उद्योगासाठी ऊर्जा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडला अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करण्यासाठी विशेष परवाना मिळाला आहे. युनायटेड स्टेट्सने यापूर्वी व्हेनेझुएलावर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना येथून तेल आयात करता येत नव्हती. आता जागतिक ऊर्जा बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन काही सवलती देण्यात आल्या असून त्याचा फायदा रिलायन्सला झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथे असलेली रिलायन्सची रिफायनरी ही जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पापैकी एक आहे. ही रिफायनरी जड आणि उच्च सल्फरयुक्त कच्चे तेल प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. व्हेनेझुएलाचे तेल प्रामुख्याने जड स्वरूपाचे असून ते तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होते. यामुळे हे तेल थेट आयात केल्यास रिलायन्सचा कच्चा माल खर्च कमी होऊ शकतो. तसेच मध्यस्थांची गरज कमी झाल्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि त्यांच्या नफ्यात मोठी वाढ होईल. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे विविध देशांकडून तेल खरेदी करणे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. व्हेनेझुएला हा पर्याय पुन्हा उपलब्ध झाल्याने भारताची आयात व्यवस्था अधिक लवचिक आणि मजबूत होऊ शकते. याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतीवर देखील दीर्घकालीन स्वरूपात होऊ शकतो. ऊर्जा क्षेत्रातील ही हालचाल उद्योग, वाहतूक आणि उत्पादन क्षेत्राला चालना देणारी ठरू शकते. ऊर्जा पुरवठा आणि उद्योग वाढ यांचा संबंध स्पष्ट आहे. मात्र अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत ठेवण्यासाठी शेती क्षेत्राचीही मजबूती आवश्यक आहे. आता पाहूया शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIने किसान क्रेडिट कार्ड या योजनेत महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक व्हावी हा यामागचा उद्देश आहे. सध्या विविध प्रकारच्या बँकांचे नियम वेगवेगळे आहेत. व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि सहकारी बँका यांचे निकष हे वेगवेगळे आहेत. प्रस्तावानुसार सर्वांसाठी एक समान नियम लागू करण्याचा विचार आहे. पीक कालावधीबाबत 12 महिने आणि 18 महिन्यांचे वेगवेगळे निकष सुचवले आहेत. कमी कालावधीत पिकांसाठी 12 महिने आणि दीर्घकालीन पिकांसाठी 18 महिने परतफेडीचा कालावधी निश्चित केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामानुसार कर्ज फेडण्याची सोय मिळेल. कर्जाचा एकूण कालावधी 6 वर्षापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे.
यामुळे दीर्घकालीन नियोजन देखील शक्य आहे. कर्ज मर्यादा निश्चित करताना प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा आधार घेण्यावर भर देण्यात येणार आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी यासोबतच आधुनिक तांत्रिक साधनांसाठी देखील कर्ज उपलब्ध होणार आहे. माती परीक्षण, हवामान अंदाज, जैविक शेती प्रमाणपत्र अशा खर्चांचा समावेश करण्याचा प्रस्ताव देखील आहे. यामुळे शेती अधिक तंत्रज्ञान आधारित तसेच उत्पादन सक्षम होण्यास मदत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे बदल महत्त्वाचे मानले जात आहे. आता आपण पाहूया किसान क्रेडिट कार्डचे फायदे. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात त्वरित कर्ज उपलब्ध होतं. पीक कर्जावर व्याज सवलत आणि वेळेवर परतफेड केल्यास अतिरिक्त अनुदान मिळतं. बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचने, साधने, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी निधी हा वापरता येतो. गरज पडल्यास ATM सारख्या सुविधांद्वारे रक्कम काढण्याची सोय देखील उपलब्ध असते. आपत्कालीन स्थितीत सावकारावर अवलंबून राहावे लागत नाही, ही मोठ्या जमेची बाजू आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होते. शेती, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील या हालचालींचा परिणाम गुंतवणूक आणि बाजारपेठेवर देखील दिसून येतो. म्हणूनच आता नजर वळवूया सराफा बाजाराकडे. 14 फेब्रुवारी रोजी देशातील सराफा बाजारात सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठा चढ उतार पाहायला मिळाला. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे 1,55,000 ते 1,57,000 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळाला. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे दरांमध्ये किरकोळ फरक जाणून आला. चांदीचे दर सुमारे 2,46,000 रुपये प्रति किलोच्या आसपास होते. जागतिक आर्थिक संकेत, अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलर रुपया विनिमय दर आणि मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सोन्याची मागणी टिकून आहे. मात्र डॉलर मजबूत झाल्यास दरांवर दबाव वाढतो. दागिन्यांच्या खरेदीत वाढ झाली असली तरी उच्च दर पातळीवर असल्याने मोठी गुंतवणूक करताना ग्राहक सावधगिरी बाळगत आहे. तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन कालावधीत दरांमध्ये अस्थिरता कायम राहू शकते. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने अजूनही सुरक्षित पर्याय मानला जातो. खरेदीपूर्वी हॉलमार्क आणि अधिकृत बिलाची खात्री करणे आवश्यक असल्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देत आहे. एकूणच आजच्या बीज डंका बुलेटिनमध्ये आपण पाहिले की आकाशात विस्तारित करणारी इंडिगो, ऊर्जा सुरक्षेला बळ देणारी रिलायन्स, शेतकऱ्यांसाठी सुलभ होणारी कर्ज व्यवस्था आणि सराफा बाजारातील चढ उतार या सर्व घटना परस्परांशी जोडलेल्या आहेत. रोजगार वाढ, ऊर्जा स्थैर्य, कृषी मजबूती आणि गुंतवणूक वातावरणात या सर्व गोष्टी मिळूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग ठरवतात. उद्योग, शेती आणि वित्त या तिन्ही आघाड्यांवर हालचाल सुरू आहे. पुढील काही महिन्यात या निर्णयाचा परिणाम स्पष्टपणे दिसतील. तोपर्यंत अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा बीज डंका. आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.